अजित पवार गटाचे आमदार अपात्र नाहीत, शरद पवार गटाची मागणी फेटाळली, विधानसभा अध्यक्षांचा निकाल। उद्धव ठाकरेंनी धाराशिवचा दौरा पुढे ढकलला, धाराशिव लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे 6 सभा घेणार होते। आजपासून कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन, अधिवेशनाची तयारी पूर्ण, देशभरातून मोठ्या संख्येने शिवसैनिक येणार। भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात आज निलेश राणेंची जाहीर सभा, सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर पोलीस संरक्षणात वाढ। अजित पवारांचा गटच खरी राष्ट्रवादी, शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर महिन्याभरात विधानसभा अध्यक्षांचा दुसरा मोठा निर्णय। शरद पवार गटाचे आमदारही अपात्र नाहीत, दोन्ही गटांचे आमदार अपात्र नसल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, शिवसेनेप्रमाणेच दोन्ही गटाच्या आमदारांना संरक्षण। राष्ट्रवादीबाबत निकाल मेरिटवर, विरोधकांना जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा तो चांगला वाटतो, जेव्हा विरोधात लागतो तेव्हा ती संस्था योग्य वाटत नाही। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार, सुप्रिया सुळेंची टीका, शिवसेनेचाच निकाल कॉपी पेस्ट केल्याची सुळेंची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया। पक्ष आणि चिन्ह आपल्याकडून हिसकावून घेतलं, मात्र रडण्याचे दिवस गेले, आता लढण्याचे दिवस आलेत, शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। कायद्याची पायमल्ली कशी करावी हे नार्वेकरांकडून शिकावं, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा टोला। विधानसभा अध्यक्षांनी अपेक्षित निर्णय दिला, ज्यांनी पक्ष पळवला त्यांना मालक करण्याचा अध्यक्षांचा निर्णय, आदित्य ठाकरेंची नार्वेकरांवर टीका। पक्षाबाबतचे झालं ते योग्य नाही, अनेक महिला फोनवरून शरद पवारांना पाठिंबा दर्शवतायत, शरद पवार गटाच्या महिला मेळाव्यात रोहिणी खडसेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आदित्य ठाकरे घटनातज्ञांपुढे आपली बोलण्याची क्षमता नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा खोचक टोला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाचं बारामतीमध्ये स्वागत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या आवारामध्ये अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। अजित पवारांच्या बाजूने निर्णयानंतर नागपूरच्या राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयापुढे कार्यकर्त्यांकडून जल्लोष। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात अजित पवारांच्या बाजूने निकाल आल्यानंतर जळगावमध्ये जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात अजित पवार गटाकडून आनंद व्यक्त। निवडणुकीवेळी जेव्हा मोदींची लाट महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा काँग्रेसचे लोक पक्षामध्ये राहणार नाहीत, काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठकही घेता येईल, एवढे सुद्धा आमदार काँग्रेसकडे उरणार नाहीत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा। पक्ष निरीक्षक शेख युयूफ यांच्या अध्यक्षतेखाली नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार, पक्ष निरीक्षकांचा दावा। आमचे सगळे आमदार आमच्यासोबत, यामुळे कोणीही चिंता करू नये, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। इलेक्टोरल बॉन्डचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वागतार्ह, थोरातांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाणांपाठोपाठ आणखी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, आमदार रोहित पवारांचं सूतोवाच। 20 आणि 21 फेब्रुवारीला विधिमंडळाचं विशेष अधिवेशन, 20 फेब्रुवारीला राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव, तर 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर होणार, विधिमंडळ सूत्रांची माहिती। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंची भेट घेतली, जरांगेंच्या मागण्यांना अनुसरून शासनानं केलेल्या आजवरच्या कामाची माहिती दिली। हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगेंकडून उपचार घेण्यास मान्यता, डॉक्टरांनी सलाईन लावलं, मात्र जरांगेंना प्रचंड अशक्तपणा। मनोज जरांगेंच्या तब्येतीकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं, सरकारनं पावलं उचलावीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। सरकारनं आम्हाला वेड्यात काढू नये, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 20 फेब्रुवारीला करणार का, मनोज जरांगेंचा सवाल। मनोज जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं, 20 तारखेला निर्णय होणार, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। पुन्हा उपोषणाला बसायचं होतं तर वाशीमध्ये जल्लोष का केला, छगन भुजबळांचा जरांगेंना सवाल, आरक्षणाचं श्रेय जरांगेंना घ्यायचे म्हणून ते उपोषणाला बसले, भुजबळांची टीका। मनोज जरांगे पाटील यांच्या सगळ्या मागण्या घटनाबाह्य, माजी मंत्री डॉक्टर परिणय फुकेंचं वक्तव्य।
माजी आमदार परशुराम उपरकर यांची मनसेने साथ सोडल्यानं उपरकर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या तयारीत येत्या 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार परशुराम उपरकर यांची माहिती. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट. भेटीच्या वृत्तानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. नारायण राणे यांना विचारल्याशिवाय काहीही करणार नसल्याची चव्हाणांची प्रतिक्रिया. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानावर सही का करत नाहीत? मनसेचा सवाल. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गनिमी काव्यानं काळे झेंडे दाखवणार. कोल्हापुरात मनसेचा इशारा. घराण्याचा वाटोळा करणारे जितेंद्र आव्हाडच धनंजय मुंडेंचा आव्हाडांवर हल्लाबोल. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व म्हणून शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि राष्ट्रवादी अजित पवारांची, धनंजय मुंडेंचं वक्तव्य. परभणीतील महायुतीच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंच्या भाषणावेळी आंदोलन. हातामध्ये काळे झेंडे घेऊन मराठा तरुणांची घोषणाबाजी. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावात 48% पाणीसाठा. राखीव पाण्यासाठी महापालिकेचं राज्य सरकारला पत्र. राखीव पाणीसाठा न मिळाल्यास 10% पाणी कपात. वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेल्या शेतमालाचं प्रचंड नुकसान. झालेलं नुकसान भरून द्यावं, शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, शेगाव परिसरात अवकाळी पावसासह गारपीट. गहू, हरभरा, कांदा, ज्वारी पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अकोल्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये भीषण अपघात. गोरंबा ते केलापाणी रस्त्यात उतारावर प्रवासी वाहन पलटल्यानं 4 जणांचा जागीच मृत्यू. अपघातामध्ये 6 प्रवासी गंभीर जखमी. मनोज जरांगे यांच्याविषयी टीका केल्यानं नारायण राणे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. सोलापुरातल्या गवळी वस्ती संघाच्या वतीनं राणे यांच्या विरोधात आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजामची हाक. राज्यामध्ये आज ठिकठिकाणी राज्यमार्गासह राज्य ग्रामीण मार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार. सकल मराठा समाजाच्या वतीनं बार्शीमध्ये रास्ता रोको. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यानं बार्शी सकल मराठा समाज आक्रमक. परभणीच्या गंगाखेड नांदेड महामार्गावर मराठा समाजाचं चक्काजाम आंदोलन. आंदोलनामुळे गंगाखेड नांदेड महामार्गावर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांकडून सरकारचा निषेध. रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन. दीर्घकाळ आंदोलन सुरू राहिल्यानं महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. वर्ध्यामध्ये ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी मोर्चा. हिंगणघाट शहरातील मुख्य मार्गानं हा मोर्चा काढण्यात आला. महिला आणि युवकांचा मोर्चात मोठा सहभाग. गोसीखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला. 30 गावातील शेकडो महिला आणि पुरुषांचा मोर्चामध्ये सहभाग. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त हक्क कृती समितीच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. नाशिकच्या येवल्यामध्ये मनसेचा तहसील कार्यालयावर मोर्चा. भरती प्रक्रियेतील खासगीकरण थांबवण्याची मागणी. आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौऱ्यामध्ये सभा सुरू असताना तरुणाचा गोंधळ. अचानक गर्दीतून उठून घोषणाबाजी केली. कुर्ल्यामध्ये वंचितच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा. कोणतीही नोटीस न देता पालिकेची कारवाई केल्याचा आरोप. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर पालिकेनं हातोडा मारल्यानं पदाधिकारी संतप्त. पालिका एल विभागासमोर वंचितकडून निदर्शन. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये महिलेवर बलात्कार करून तिचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तब्बल 6 वर्ष धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर. भिवंडीमध्ये ठाकराचा पाडा इथं भंगाराच्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक. गोदामाच्या बाजूच्या पार्किंग झोनमधील गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी. धावत्या 4चाकी वाहनावरती बसून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधील असल्याची माहिती. संबंधित तरुणावर कारवाई करणार पोलिसांची माहिती. पालघरमध्ये मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या एकाचा बुडून मृत्यू. 4 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश. शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यापासून वंचित ठेवलं. सोलापुरातील हिंदुस्थान कॉन्व्हेंट शाळेवर पालकांचा आरोप.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या टाटा ट्रेंडच्या झुडिओ ब्रँडसोबत करार. राज्यामध्ये टाटाच्या 100 रिटेल स्टोअरला शासन कामगार पुरवणार. मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार. मुख्यमंत्री शिंदेंची लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनींसोबत चर्चा. लंडनमध्ये शिवरायांच्या नावे AI सेंटर सुरू करण्याचा मिलेनींचा मानस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये आजपासून 4 दिवसांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन. सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांना मराठा भूषण पुरस्कारानं गौरवलं जाईल. IT कायद्यातील नवी अंमलबजावणी तुर्तास करणार नाही. केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात ग्वाही. कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी समीर वानखेडेंना 20 फेब्रुवारीपर्यंत हायकोर्टाचा दिलासा. पुढच्या सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे ईडीला निर्देश. राज्यातील आदिवासी आमदारांचा केनिया परदेश अभ्यास दौरा. आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील आणि इतर आदिवासी समाजाच्या आमदारांचा केनियन नृत्यावरती ठेका. व्हिडिओ व्हायरल. सोलापूर जिल्ह्यातून माघी वारीसाठी सगळ्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. शहरातील नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावरती भव्य रिंगण सोहळा पार पडला. दिल्लीमध्ये खासदार सुजय विखे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंनी अमित शहांची भेट घेतली. कांदा आणि इतर प्रश्नांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.